न्यूज अशी की छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट आणि आमदार अब्दुल सत्तार यांच्यात काही बिनसलं आहे का अशी शंका उपस्थित झाली आहे। शिवसेनेच्या आढावा बैठकीतील एका घटनेमुळे वेगळ्या चर्चांना उधाण आलं। शिवसेना आढावा बैठकीत संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तारांमध्ये दुरावा पाहायला मिळाला। संजय शिरसाट व्यासपीठावर आल्यानंतर सर्व आमदारांनी हस्तांदोलन केलं, मात्र अब्दुल सत्तार यांनी हस्तांदोलन करणं टाळल्याचं दिसून आलं। या बैठकीत दोन्ही नेते एकमेकांच्या शेजारी बसले होते, पण त्यांनी आपापसात बोलणं देखील टाळलं। यावरून अनेक चर्चांना उधाण आलंय। त्यामुळे एकाच जिल्ह्यातले दोन आमदार शेजारी शेजारी बसले, तेही एका पक्षाचे। एक तसं बघायला गेलं संजय शिरसाट हे पालकमंत्री, अब्दुल सत्तार यापूर्वी मंत्री राहिलेले सहकारी संजय शिरसाट यांचे। असं असताना एका कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर शेजारी शेजारी बसल्यानंतर या दोघांनी का बोलणं टाळलेलं असावं, का एकमेकांकडे बघितलेलं नाहीये। आणि असं असतं, एखाद्या कार्यक्रमात व्यासपीठावरती आपण जर एकमेकांच्या शेजारी बसलेलो असलो तर साहजिकच शेजारचा व्यक्ती नेमकी काय चर्चा करतोय याकडे लक्ष जावं किंवा नजर जावी, या दृष्टीने देखील दृष्टिक्षेप जो आहे तो संजय शिरसाट यांनी अब्दुल सत्तारांवरती टाकलेले आहे। इव्हन संजय शिरसाट काही लोकांबरोबर हस्तांदोलन करताना दिसत आहेत। अब्दुल सत्तार यांनी मान उंचावून त्यांच्याकडे बघितलं देखील आहे, पण अशा वेळी त्यांनी त्यांच्याशी खाली वाकून देखील बोलणं टाळलं। तर नेमकं असं काय घडलंय की दोघांमध्ये हा दुरावा दिसून येतोय। शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक आणि विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार जळगाव शहरात समोर आलाय। एका विकृताने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे केवायसी करण्याच्या बहाण्याने एका महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली आणि या प्रकरणी संशयित आरोपी गोकुळ चव्हाण याच्या विरुद्ध जळगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। जेव्हा महिला केवायसी करण्यासाठी गेल्या तेव्हा त्यांना शरीर सुखाची मागणी करण्यात आली। ही महाराष्ट्रातली अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत क्लेशदायी घटना म्हणावी लागेल की जेव्हा केवायसी करण्यासाठी महिला गेली तेव्हा तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आली होती। मी महिला आणि बालकल्याण विकास मंत्र्यांना विनंती करते की तुम्ही ही जी जाचक अट महिलांना लादलेली आहे, कारण त्यांच्या लाभार्थीची संख्या कमी करण्यासाठी, पण हे करत असताना माझ्या महिलांची सुरक्षा देखील तेवढीच महत्त्वाची आहे आणि ह्या घटनेचा आपण जास्तीत जास्त चांगल्या रीतीने या घटनेकडे लक्ष द्या। मला वाटतं लाडक्या बहिणींच्या सुरक्षेची काळजी घ्यायला सरकार सक्षम आहे। लाडक्या बहिणींना केवळ पैसे देऊन नाही तर त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणून त्यांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण करण्याचं काम सरकार करतं आहे। आपण सुरक्षेची चिंता करू नका। त्या ठिकाणी आपण या महिलांसाठी काय करताय, एक महिला नेत्या म्हणून त्याचं पहिलं उत्तर महाराष्ट्रातल्या जनतेला द्या। लाडक्या बहिणींची काळजी घ्यायला देवाभाऊ सक्षम आहेत। जळगावमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। लाडक्या बहिणीचं केवायसी करण्यासाठी शरीर सुखाची मागणी करण्यात आलेली आहे। माहीत नाही, तिथले जे आहेत पोलीस अधिकारी जे आहेत ते त्याची दखल घेतील आणि जर कुणी अशा रीतीचं जर मूर्खपणा केला असेल तर त्याच्यावर कारवाई होईल। हा जानेवारी महिन्यातला प्रकार आहे। मग पीडितेने त्यांच्या नवऱ्याला सांगितलं होतं, त्यानंतर देखील त्याचा प्रकार थांबला नाही म्हणून त्यांनी फिर्याद दिलेली आहे। तर काय गुन्हा दाखल, आरोपीची पार्श्वभूमी काय? गुन्हा आता पीडितेच्या तक्रारीवरून पाठलाग करणे, मैत्री संपादन करण्याचा प्रयत्न करणे आणि